आज सकाळी जे आहे की 6:15 वाजता जे आहे की जो दुर्दैवी अपघात झाला त्याच्यामध्ये आमचे जे चुलत बंधू आहे लीलाधर मंगल जाधव हे त्या अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। परिवारातील एक कर्ता पुरुष या अपघातामुळे गेलेला आहे। आमचं पोलीस प्रशासन आणि यांच्याजवळ एकच मागणी आहे की जे कोणी दोषी असतील हे कायद्याच्या कचाट्यातून सुटू नयेत, त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल व्हावा। हे जे मुलं आहेत की आता आम्हाला समजतंय किंवा आम्ही सीसीटीव्ही पाहतोय तर हे जे हे फक्त ड्रंक अँड ड्राईव्ह त्यांच्या मजाक मस्तीमुळे जे आहेत आज किती जणांचे परिवार जे आहेत या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत। तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की हे जे हे आरोपी जे आहेत कायद्याच्या याच्यामधून सुटायला नको पाहिजे। हे जे 106 जे कलमांच्या याच्यामध्ये जे की सोडायचा प्रयत्न चालू आहे। 106 एक जर काय ते 5 वर्ष बेलेबल ऑफेन्स आहे, उद्या जो तो आरोपी सुटून जाणार आहे। आमची मागणी आहे की त्याच्यावर 107(2) दाखल व्हायला पाहिजे की जेणेकरून तो जो आरोपी आहे तो सोडायला नको पाहिजे। त्याच्यात तात्काळ जे इथं आणल्यानंतर जे आतापर्यंत त्याचे मेडिकल केलं गेलं नाही, त्याने खरोखर त्याने जे दारू पिलेली होती का नव्हती हे जे हे त्यांनी जे ना चौकशी करायला पाहिजे। एक निर्दोष आणि निष्पाप माणसाची या ठिकाणी हत्या झालेली आहे। म्हणजे 2 लोकांना त्यांनी ठोकलेलं आहे आणि हे जे की कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू नये एवढी आमची विनंती आहे। मी 8:30 वाजेपासून फिर्यादी दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहे आणि आता 5 वाजेपर्यंत माझी तक्रार घेतली गेलेली आहे। तर मला हे विचारायचं आहे की एक व्यक्ती जीव गेलेला आहे आणि एक क्रिटिकल आहे, गंभीर दुखापत झालेली आहे। इतकं झाल्यावर सुद्धा आम्हाला या गोष्टीचा सामना करावा लागतोय। आम्ही आमच्या भावाकडे थांबू का इथे थांबू, आम्हाला कशामुळे वेळ लागला काय सांगतात ते म्हणताय की तुमच्या भावाचा ऍक्सिडेंट रामानंद नगर पोलीसच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि तिथे गेल्यावर सांगता की तुम्ही जिल्हा पेठला तक्रार करा। सिव्हिल मध्ये जेव्हा MLC साठी घेऊन गेले तिथे त्यांनी ते पोलीस आलेले होते, त्यांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा पेठला जा आणि इथे आल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही रामानंद नगरला जा। किती वेळापासून चालू आहे साधारण हे 8:30 वाजेपासून आता जाऊन त्यांनी एकाच फिर्यादीमध्ये दोघांचे नाव टाकले। 5 तासापासून आणि जे लोक आहे ते टोटल 4 होते, ते 4 पैकी फक्त त्यांनी एकाच माणसाला आरोपी केलेले आहे आणि ते पण खरे का खोटे ते तर आता CCTV मध्ये येऊनच जाईल। तुमचं काय म्हणणं आहे? मी याची सखोल चौकशी व्हावी अशी शासनादरबारी मी हात जोडून विनंती करतो। माझ्या भावाला खायला भाकर नाही आहे आणि तो आज मृत्यूशी झुंज देत आहे। माझी शासनाला हीच कळकळीची विनंती आहे। कलेक्टर साहेबांना पण माझी हात जोडून विनंती की त्यांनी लक्ष द्या। हो, दारू पिलेले आहेत। गाडी चालवणार हे दारू पेल होते। माझा भाऊ काही पेत खात नाही, तो कामावर जात होता, यांनी डायरेक्ट गाडीवरून उडून टाकलं आणि उडून असे म्हणजे डायरेक्ट खतरनाक ते बघले ते। नेमकं लाईव्ह आमचे भाऊ होते तेव्हा लाईव्ह माझे नातेवाईक तिकडे होते। लाईव्ह बघायचं कारण नाही, तो पाय चालत ते पाय जाणारे, त्यांना सायकल गाडी वगैरे काही येत नाही। ते रेग्युलर आजचे 30-35 वर्ष झाले त्यांना काम करताय ते राजकमल टॉकीजकडे साहेबांचं। आता ते त्यांची आपलं राजकमल तुटलंय, तिथे काय मॉल वगैरे बनतोय। आता तो त्यांच्या घरात काम करणारा तो व्यक्ती एक गरीब माणूस तो पाय चालणारा, त्याची काळजी नाही, तो कोणाची कवणार आहे दादा। आणि हे जे झालंय ते झाल्यानंतर जे भाऊ त्यांची गाडीचं काय झालं ते आपल्याला माहित नाही। एक भाऊची बी डेट झाली आहे, त्यांच्यामुळे बी हे सांगतोय का परमेश्वर त्यांच्या आत्माला शांती द्यायचे आणि आमचे भाऊ काय पुण्य असेल, पण आता ते बी क्रिटिकल आहे। याचे देवाले विनंती आहे का ते वाचायला पाहिजे।